जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। गटार दुर्घटनेतील मयतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीवरून राजकारण। मयत कर्मचारी अतुल पवार यांच्या कुटुंबियांना 30 लाख रुपये मदतीचे दिलेले पत्र परत घेण्यात आल्याचे चर्चांना उधाण। संगमनेर शहरातील कोलेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटारीच्या चेंबरमधील साफसफाई करताना अतुल पवार याचा मृत्यू झाला। त्यांना वाचवण्यासाठी गेलेले रियाज पिंजारी यांचाही प्राण गेला। मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीवरून चांगलेच राजकारण सुरू झाले आहे। एक आमदार विधान परिषदेत प्रत्येकी 50 लाख रुपये मदतीची मागणी करतो, तर दुसऱ्या आमदाराने विधानसभेत मागणी करत मयत कर्मचारी अतुल पवार यांच्या कुटुंबियांना 30 लाख रुपये मदतीचे पत्र दिले आणि मयत रियाज पिंजारी यांच्या घरी भेट देत त्यांना भरीव स्वरूपाची मदत करण्याची ग्वाही दिली। परंतु अतुल पवारच्या कुटुंबियांना दिलेले पत्र परत घेण्यात आल्याची चर्चा संगमनेरात सुरू आहे। त्यामुळे पत्राचं गौडबंगाल काय, संगमनेर वासियांना समजेनासे झाले आहे। गटार दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, परंतु आर्थिक मदत देताना दुजाभाव केल्याचे चित्र राजकारण्यांनी तयार केले आहे। रियाज पिंजारी या मुस्लिम युवकाने आपली जीवाची पर्वा न करता अतुल पवार या कर्मचाऱ्यास वाचवण्यासाठी आपला जीव गमावला। मात्र रियाज पिंजारीच्या कुटुंबियांना मदतीचे पत्र तर सोडा, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व कुठलाही अधिकारी कुटुंबियांना भेट देण्यासाठी देखील गेला नाही। ही मोठी शोकांतिकेची बाब आहे। दुर्घटना घडली त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्या भूमिगत गटारीच्या खड्ड्याचे काम रेंगाळत पडले आहे। त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहे। येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे। नगर परिषद प्रशासन पुन्हा आणखी काही दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।